हा पोस्ट बर्न स्कार्स बघताय तुम्ही, म्हणजेच जळाल्यानंतरचा आलेला व्रण. बऱ्याचदा वाटतं की एकदा जळाली स्किन स्कार आला की त्याला काही चेंज होत नाही. पण आता ॲडव्हान्स लेझर्स आलेत आणि फ्रॅक्शनल CO2 नावाचं एक लेझर आहे. ही प्रोसिजर कशी केली जाते? खूप पेनफुल असते का? याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो. पहिले एक क्रीम अप्लाय केलं जातं. अंदाजे 45 मिनिट्स ते इव्हन 1 तासासाठी आपण ते ठेवतो. त्याच्यामुळे ती त्वचा नम होऊन जाते. त्याच्यानंतर हे लेझर केलं जातं. कधी-कधी जेव्हा या टाइपचे थिक स्कार्स असतात, तर थोडंसं आपल्याला चटक्यासारखं थोडंसं जाणवू शकतं, पण ते अगदी टेम्पररी असतं. त्याच्यानंतर 1 ते 2 दिवस थोडंसं रेडनेस आणि स्वेलिंग दिसते आणि त्याच्यानंतर थोडंसं क्रस्ट येतात, म्हणजे खपली आल्यासारखं ब्लॅक डॉट डॉट येतात आणि ते हळू सगळं पडून अंदाजे 7 ते 8 दिवसामध्ये नॉर्मल गोष्ट होते. पण CO2 मुळे जे आतले बदल झाले आहेत, ते खूप स्लो चेंज होत राहतात. युजुअली आपण 2 सेशनमध्ये 1 ते दीड महिन्याचं अंतर नेहमी ठेवतो. किती सेशन्स लागतील हे टोटली स्कार्सवर डिपेंडंट आहे. पण तरी ऑन एन एव्हरेज 2 ते 4, कधी-कधी 5 ते 6 सुद्धा सेशन्स लागू शकतात. या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला हा रिझल्ट फक्त 2 सेशन्समुळे आला होता. पण प्रत्येकाचा स्कार वेगळा आहे, प्रत्येकाच्या स्कारची थिकनेस वेगळी आहे आणि प्रत्येकाची लेझरला रिस्पॉन्ड करण्याची क्षमता सुद्धा वेगळी आहे.